नमस्कार. मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना अध्यक्ष कुई उमरेड भिवापूर व नागपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख. काल झालेल्या बैठकीमध्ये दिनांक 24/3/2026ला कामगार आयुक्त सहकामगार आयुक्त लोखंडे मॅडम यांच्या दालनात झालेली बैठकीमध्ये जे आपण विषय मांडले गेलेले आहेत, त्या बैठकीमध्ये काय काय विषय मांडले गेलेले आपण ते नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक न्याय संघटना अध्यक्ष संजयजी चांबाटे यांच्याकडून आपण ऐकून घेऊ. काल बैठकीमध्ये काय काय झालं, काय काय विषय मांडण्यात आलेले होते, आपण सांगावे. नमस्कार. मी संजय शैलेंद्र चामाटे, नागपूर जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना. कामगार सहायुक्त मॅडम बांद्रा मुंबई येथे जी काल बैठक लावण्यात आलेली आहे ती मुख्यत्वे नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील प्रमुख मागण्या तसेच समस्या आणि काही तक्रारी या संदर्भात लावण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने काल आमची कमीत कमी 2 तास मीटिंग सुरू होती. त्यामध्ये बऱ्याच मुद्द्यांवर, बऱ्याच तक्रारींवर चर्चा झाली. त्यात मुख्यत्वे आमचं असं म्हणणं होतं की 2009 साली जी खुली भरती घेण्यात आली होती नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातर्फे, त्यातील काही अजूनही सुरक्षा रक्षक बांधव आहेत ज्यांना अजूनही नियुक्ती मिळालेली नाही. त्यांना एकदा पत्र पोहोचलो, तोच ॲड्रेस असताना त्यांना दुसरं व तिसरं पोहोचलं नाही, याच्यामध्ये आमची शंका निर्माण झाली. त्यांचा मोबाईल नंबर तोच जुना असून सुरू असताना त्यांना एकही मेसेज किंवा एकही कॉल करण्यात आलेला नाही. का नाही, आम्ही असे अनेक प्रश्न मांडले. त्यानंतर सहायुक्त मॅडम, आदरणीय सहायुक्त लोखंडे मॅडम यांनी त्यावर सखोल अभ्यास करून आणि जमल तर त्यांना तिन्ही लोकांना नोकऱ्या देऊन त्यांची नाव नोंदणी करायला सांगितली. आदरणीय अध्यक्ष साहेब नागपूर श्री लोखंडे साहेब श्री लोया साहेब यांना त्यांची चौकशी करून जमेल तर त्यांना मंत्रिमंडळात अहवाल पाठवून त्यांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सुरक्षा पर्यवेक्षक पदावर करण्यात आलेल्या अवैध नियुक्त्यासंदर्भात महाराष्ट्रातील 16ही मंडळामध्ये सुरक्षा रक्षक पदावरून सुरक्षा पर्यवेक्षक पदावरती पदोन्नती देताना सेवा ज्येष्ठता ही लागू करणे आवश्यक आहे. त्यानुसार बऱ्याच थोडा कमीत कमी सुरक्षा रक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली, परंतु त्यापेक्षा किती जास्त पटीने शिफारस पत्र या म्हणजे जसे आमदार साहेब असले, कोणी मंत्री महोदय असले किंवा अधिकारी वर्ग आस्थापनेचे, त्यानुसार त्यांना ते पदोन्नती देण्यात गेली. ज्या मंडळामध्ये एकदा सेवा ज्येष्ठता लागू असताना तेथे हे असे कोणतीही शिफारस पत्र असो किंवा आणखी काही राजकीय पक्षांचं पदाधिकारी असो, मंत्री असो, यांचं पत्र असो, हे चालत नसते, ते पूर्णपणे अवैध असते. त्या अनुषंगाने आम्ही तो मुद्दा घेतला होता. तर त्यात आम्ही ते मुख्यत्वे ते 9 लोकांना सांगितलं होतं, 9 ते 10 लोकांचे नावं दिलेली आहेत. त्यांच्यावर सखोल चौकशी करून त्यावर योग्य निर्णय घेण्यास आदरणीय सहायुक्त मॅडम यांनी नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री लोया साहेब यांना दिला. त्यानंतर असे बरेचसे मुद्दे आहे, परंतु मी आपल्यासमोर मोजकेच मुद्दे घेईल. सेवानिवृत्तीचं वय 58-60 करण्यात यावं, हा त्यांनी सांगितलं का शासन स्तरावरचा आहे, तिथे अहवाल म्हणजे आपण प्रस्ताव द्यावा असं त्यांनी सांगितलं. भविष्य निर्वाह निधीचं जो आहे ते होणारच याचं निगेटिव्ह आलं, त्याच्यामध्ये योग्य नाही. म्हणजे त्यांनी माननीय कामगार महोदय यांनी असा निर्णय घेतला आहे की ते करता येणार नाही. म्हणजे EPF ऑफिसपेक्षाही आपलं योग्य आहे असं त्यांनी ते दिलं आहे. आपण त्याच्यानंतर चर्चा करू सखोल, परंतु मी एवढंच सांगतो. आणि गणवेशाची गोष्ट खास करून मी त्यांना म्हटलं की आम्हाला जो गणवेशचा कापड तर निकृष्ट असतोच, पण त्यापेक्षा त्याची जी शिलाई आहे त्याहीपेक्षा निकृष्ट असते. तर आम्हाला तुम्ही कापड देऊन त्यावर शिलाईचे पैसे द्यावे. तर त्याचा एक प्रस्ताव मंत्रिमंडळाला पाठवणार आहे, नागपूरतर्फे मंत्रिमंडळाला पाठवण्यात येईल. त्यानंतरचा प्रश्न होता एक तक्रार होती. महाऔष्णिक वीज केंद्र येथील सुरक्षा अधिकारी श्री राजेंद्र लोखंडे यांची तक्रार होती. तक्रार अशी होती की ते अवैध पत्र म्हणजे त्याच्यावर जावं क्रमांक नसतो असे अवैध पत्र देऊन तात्काळ सुरक्षा रक्षकाची नोकरी बंद करतात पुढील आदेशापर्यंत. म्हणजे असं काही ठराविक कालावधी नसतो. आज पत्र दिलं ते पता नाही तुम्हाला कधी मिळेल, कधी तुम्ही ड्युटीवर जाल.
जो झालेला आरोप असतो किंवा एखाद्या जसा हे जीवन जे यावलकर आहे तर त्याच्यावरती चोरीचा आरोप झाला, परंतु चोरी कशाची झाली याचाच उल्लेख नाही. मग चोरी झाली हे कशावर सिद्ध होणार? त्यांच्यावर लावलेले आरोप चुकीचे होते, म्हणून त्यांना 4 दिवसांनी ड्युटीवर घेण्यात आलं आणि 4 दिवसाचा रोजगार त्यांना परत देण्यात यावा आणि त्या सुरक्षा अधिकारी यांच्या खिशातून देण्यात यावा अशी आमची ठोस मागणी होती. त्यावर पण आदरणीय सहायुक्त मॅडम लोखंडे मॅडम यांनी नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय लोया साहेब यांना दिलेलं आहे. त्यानंतर आपले शासन निर्णय 27 मार्च 2025 नुसार जे आपल्याला ते अनुकंपा ते सिस्टम असते ती पूर्णपणे बंद करण्यात आली होती. फक्त अनुकंपानुसार त्यांना फक्त होणाऱ्या म्हणजे आगामी होणाऱ्या म्हणजे लगातार 2 भरतीमध्ये त्यांना डायरेक्ट प्रवेश देण्यात येईल आणि त्यांना फक्त एक्स्ट्रा 5 मार्क देण्यात येईल एवढं होतं. त्यावर आपला आक्षेप असून आपल्या संघटनेने हायकोर्टामध्ये अपील पण केलेली आहे. ते आता त्याच्यात काय होईल ते नंतरचा प्रश्न आहे, त्यानंतर बघूया. त्यानंतर प्रश्न असा होता की त्या शासन निर्णयानुसार लष्करी निमलष्करी लोकांना आणि ते अग्निवीर आहेत यांना डायरेक्ट रजिस्ट्रेशन दिलं. त्याच्यावर आपला आक्षेप आहे. तर मंडळ हे आमच्या सिव्हिलियन लोकांसाठी आहे असं आमचं म्हणणं पडलं आणि त्यांच्यासाठी मेस्को असताना आपल्याकडे एवढा हे का बरं? उद्या चालून आपण सिव्हिलियन पूर्ण कमी होऊ आणि तेच लोकांचा राज होईल. म्हणून म्हणत आहे की त्यांना वाटल्यास तुम्ही 10% राखीव जागा द्या डायरेक्ट रजिस्ट्रेशनसाठी, पण आमची जी भरती प्रक्रिया आहे ह्या पद्धतीने सिव्हिलियन लोकांना ठेवावं असं आमचं म्हणणं होतं. त्यावर आता ते योग्य ती कारवाई करतील. त्यानंतर आमच्या तक्रारी होत्या. मुख्यत्वे तक्रार म्हणजे अशी की आपसी बदली. काही वर्षापूर्वीचा असा काळ होता या आपसी बदलीचं पत्र टाकलं का 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला पत्र मिळून जात होतं, तुम्ही आपापल्या ड्युटीवर जात होते. परंतु आता असं झालं आहे का 4-4, 6-6 महिने मला स्वतः 23 महिन्यानं ते सचिव साहेब यांना मी तक्रार केली म्हणून मला तब्बल 23 महिन्यानंतर आपसी बदलीचं पत्र मिळालं. हे गंभीर आहे, ज्यामध्ये मंडळाचा कोणताही नुकसान होत नाही पण सुरक्षा रक्षकांचा फायदा होतो. यात मंडळाने असे कधी करू नये असं आमचं म्हणणं पडलं. तर एक प्रकरण लक्षात आलं होतं. श्री राजेंद्र माणिक कुहिटे हे गोंडखरी उपकेंद्रात होते आणि श्री शरद लेकुरवाडे शासकीय ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे होते. त्यांना 22/7/2025 ला बदली आदेश देण्यात आला. त्याची बदलीची कॉपी आम्ही आदरणीय अध्यक्षांना दाखवली. परंतु दिनांक 19/5/2025 पासून 3दा पत्र दिलेले श्री मिलिंद शेंडे व श्री नितुन डोंगरे यांना अजूनही बदली आदेश दिलेला नव्हता. का बरं? ते जर तुमचे सुरक्षा रक्षक होते तर हे सुरक्षा रक्षक नाही का? आम्ही असा प्रश्न उपस्थित केला. त्यावरती पण ते योग्य निर्णय घेऊन लगेच त्यांना बदली आदेश देतील अशी आमची अपेक्षा. आता अशा बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी आहे. हा कसं आहे की एखाद्या आस्थापनेनं जर एखाद्या सुरक्षा रक्षकाची बदली तक्रार केली त्याला लगेच कारवाई केली जाते. परंतु नियम काय म्हणतो की निरीक्षकांनी त्या कार्यस्थळावर जाऊन त्याची चौकशी व्हावी. जो फॉर्मॅट असतो मंडळातर्फे भरण्याचा तो फॉर्मॅट भरावा. त्यानंतर जर दोषी जर आढळला तर तुम्ही त्याची शिक्षा करावी. ही पद्धत आहे. परंतु आजकाल कसं झालं आहे, एखाद्या याने पत्र जर पाठवलं असताना अधिकाऱ्यांनी पटकन त्याचं ॲक्शन घेतल्या जाते, तात्काळ ड्युटी बंद केल्या जाते आणि त्याला बेरोजगार केले जाते. हे फार गंभीर आहे. त्याच्यावर जर गुन्हा दाखल झाला, दोषी जर आरोप जर सिद्ध झाला तर त्यामुळे त्या आरोपाच्या याच्यानुसार त्या जेवढा गंभीर आहे त्यानुसार आपण त्याला शिक्षा द्यावी. परंतु इथे असं होताना दिसत नाही. म्हणून भविष्यामध्ये असं कोणासोबत होऊ नये म्हणून का त्याची योग्य चौकशी व्हावी. जोपर्यंत त्याच्यावर आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कृपया त्याच्यावर कोणती कारवाई करण्यात येऊ नये असा पण आम्ही प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर हे बरेचसे प्रश्न आहेत आणि हे जे सर्व प्रश्न होते हे आम्ही मान्य कामगार महोदय यांना पण दिलेल्या कॉपीमधले आहेत. आणि बैठकीचे जे ऐनवेळेचे प्रश्न आहेत आणि काही मागण्या आहेत त्या अशा. नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जे आरोग्य योजनेअंतर्गत जे 1 लाखापर्यंत आपल्याला बिल दिला जाते ते लवकर 1 महिन्यात देण्यात यावं. दुसरी बाब, त्यामध्ये आई वडिलांचा समावेश करण्यात यावा आणि खर्च मर्यादा 5 लाख करण्यात यावी. आपले 3 प्रमुख मुद्दे होते त्या आरोग्य योजनेसंदर्भात. त्यामध्ये असं झालं की ते म्हणाले आम्हाला देता येणार नाही, सध्या आम्हाला पैसे भरपूर द्यावं लागते, फंडापेक्षा जास्त आम्हाला पैसे उपचाराचे द्यावं लागते.
तर आम्ही मग सरळ म्हटलं की तुम्ही 5 लाखाचा मग जीवन मेडिक्लेम काढा, त्यामध्ये आम्ही पण काही पैसे भरू, जसे MSCBचे कर्मचारी भरतात 500-1000 तो काय, आम्ही पण 500 भरू, पण आम्हाला कमीत कमी 5 लाखाचं कव्हर तर मिळेल ना. आज अशी परिस्थिती आहे की 50,000चं जर काम पडलं दवाखान्याचं, तर आम्हाला त्यातलं 20 ते 30,000 व्याजानं घ्यावं लागते, आणि 3 ते 4 महिन्याला जर ते बिल मिळालं तर व्याज आणि मिळणारी रक्कम हे पूर्ण फिटून जाते. आम्हाला काहीही फायदा होत नाही. म्हणून मेडिक्लेम हा सर्वात उत्कृष्ट उपाय राहील. आणि त्यामध्ये जे आजारी रजा असते, मेडिकल लीव्ह, ती पण आम्हाला देण्यात येऊन मागणी केली, परंतु त्यावर असं सकारात्मक उत्तर मिळालं नाही. बघूया, आपण ती मागणी सुरूच ठेवूया. त्यानंतर कार्यस्थळावर आपण एक महत्त्वाचा मुद्दा होता. आता त्या छोट्या छोट्या समस्या जरी असल्या, आपण त्याने गंभीर रूप धारण केलेलं आहे. त्यामध्ये असं होतं की आज मंडळामध्ये कुठे कुठे जागा रिक्त आहे, कोणकोणत्या कार्यस्थळावर किती जागा रिक्त आहे, याचे एक यादी सूचना फलकावर लावण्यात यावी, ती पण मागणी केली. आणि प्रतीक्षा यादीवर, प्रतीक्षा यादी म्हणजे 3 आहे 2009ची वगैरे. प्रतीक्षा यादी म्हणजे कोणती, की जे एखादी तक्रार झालेला जो व्यक्ती प्रतीक्षा यादीवर असतो, त्याला केव्हापासून तुम्ही प्रतीक्षा यादीवर ठेवलं त्याची पण एक यादी त्याच्यात लावण्यात यावी, जेणेकरून जो आधी त्याची तक्रार होऊन जो प्रतीक्षा यादीवर होता त्याला आधी या अनुषंगाने तुम्ही त्यांना नोकरी द्यायला पाहिजे. उद्देश एकच की कोणताही सुरक्षा रक्षक बांधव असो, आमच्या संघटनेचा असो, कोणत्या संघटनेचा असो किंवा कोणत्या संघटनेचा नसो, त्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. त्याचा जे रोजीरोटी आहे, त्याचा रोजगार हा बुडता कामा नये, बस आमचा एका प्रामाणिक प्रयत्न राहतो. त्यानंतर तेच आता सांगितलं आपल्याला, मुख्य मालकाकडून जर कोणती तक्रार आली तर त्याला त्याच्यावर आरोप सिद्ध होईपर्यंत त्याला आणि त्याचं मत त्याला आपली बाजू मांडण्याची एक संधी देण्यात यावी, असं पण आम्ही त्यांच्यासमोर मत मांडलेलं आहे. त्यानंतर मंडळ भेदभावपूर्ण कशी कारवाई करते याचं पण एक उत्तम उदाहरण होतं, त्याचे पुरावे होते. कधी कधी एखाद्या सुरक्षा अधिकाऱ्याने म्हटलं का तुम्ही झोपून होते, फोटोही नसला, पुरावा नसला तरी कारवाई होते. परंतु एक अशी घटना घडली होती की त्याच्या खुर्चीखाली मद्याची बॉटल होती, ते स्पष्ट फोटोमध्ये दिसत आहे. सुपरवायझरनी निरीक्षक साहेब यांना सूचना पण केली, तरी पण त्याच्यावर कोणती कारवाई झाली नाही, साधा कारणाचा पण नोटीस सुद्धा दिलं नाही. ही म्हणजे मंडळ कोणत्या पद्धतीने चालवत आहे हे आम्हाला अजून कळलेलं नाही, ज्याचा पुरावा नाही. आणि असला तर क्षुल्लकशी बाब आहे, त्याच्यावर कठोर कारवाई. आणि जो कार्यस्थळावर मद्याची बॉटल बाळगतो त्याला साधा कारणे दाखवा नोटीस बजावून हे नाही विचारू शकतो तुम्ही तुझ्या म्हणजे कर्तव्यावर असताना तुझ्या खुर्चीखाली मद्याची बॉटल काय करत आहे, साधा कारणे दाखवा नोटीस नाही दिला तर याचा पण उलगडा होण्यास हे होणे आवश्यक आहे. म्हणून हा प्रश्न घेतला. त्यानंतर शिफारस पत्र म्हणून गंभीर विषय झालेला. ह्या शिफारस पत्राचा मुख्य मालक राहो की आमदार राहो की पदाधिकारी राहो काम राजकीय पक्षाचे, त्यांचा शिफारस पत्राचा आधार घेऊन बरेचसे सुपरवायझर बनलेले आहेत. परंतु एका सुपरवायझरला MIDCने म्हटलं की आम्हाला तोच सुपरवायझर पाहिजे, तुम्ही परत द्या. त्याच्यावर मंडळाने 3 वर्ष झाले परंतु त्याला व्यक्ती ते दिलं नाही. म्हणजे हे काय आहे, त्या मुख्य मालकाचं पत्र चालते, दुसऱ्या मालकाचं चालत नाही. एकदा मंडळाने आपलं म्हणजे स्पष्ट हे द्यावं की आम्हाला यांचं चालतं त्यांचं चालत नाही, आम्ही असं नाही, आम्ही तसं, याच्याबद्दल आम्ही असं वागू, याच्याबद्दल तसं वागू, हे एकदा उलगडा होणे आवश्यक आहे. आणि त्यात पुन्हा गंभीर बाब आहे, मंडळाने एखाद्याचा ऑर्डर जर काढला, जसं माझा स्वतःचा ऑर्डर निघाला होता, त्यावेळी मला सांगितलं, मी बदली मागायला गेलो, मला काही प्रॉब्लेम्स होते, तुम्ही बदली मागायला गेलो तर मला सांगितलं की तुला 6 महिने झाले का, निरीक्षक साहेबांनीच मला म्हटलं होतं तुला 6 महिने झाले का. मी म्हटलं नाही. तर ठीक आहे, तू 6 महिने झाल्यानंतर माझ्याकडे मी तुला बदली देतो. ठीक आहे सर म्हटलं, मी परत गेलो. परंतु असे माझ्याकडे काही आदेश आहेत, बदली आदेश, की 2 दिवसामध्ये बदलले, 3 दिवसामध्ये बदलले. मग हे कशामुळे बदलतं, मग नियमावली काय आहे तुमची, की जो तुमचा विरोधी आहे त्याला 6 महिने आणि जो तुमच्या जवळचा आहे त्याला 2 महिने, 2 दिवस, 3 दिवस, हे काय आहे. हा प्रकार गंभीर आहे. नियम हे सर्वांना सारखे असायला पाहिजे. मंडळ हे कोणाच्या एकाधिकारशाही नाही आहे, मंडळ काही कोणाचं खासगी मंडळ नाही आहे, हे शासनाचं मंडळ आहे. हे शासनाच्या नियमानंच चाललं पाहिजे. इथे कोणी देशभावनेनं वागता कामा नये. आणि हे जे काम आहे, आम्ही समस्या मांडणं हे आमच्या संघटनेचं काम आहे आणि काम करणं हे तुमचं काम आहे. तुम्हाला सर्व सुरक्षा रक्षक समान पाहिजेत आणि त्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे. एक गंभीर विषय झाला होता MIDC बुट्टीपुरीला, तक्रारकर्त्या सुरक्षा रक्षकांची तक्रार दुसऱ्या आस्थापनेमध्ये, आणि ज्याची तक्रार होती ते सिद्ध आहे होत आहे
त्याची तक्रार त्याच आस्थापनेच्या दुसऱ्या विभागामध्ये. एवढं भेदभावपूर्ण वागणूक या मंडळाकडून मिळत आहे हे फार संतापजनक आहे. आणि मग तेच लोखंडे साहेब सुरक्षा अधिकारी खापरखेडा येथील यांचे बरेचसे आहे, आता मी तर उलगडा करणार नाही, त्यांची चौकशी लागलेली आहे आणि त्यांना त्या पॉईंटवर ठेवण्यात येऊ नये असे कडक आदेश मॅडमनी दिलेले आहेत. आता बघूया लवकर काय होते. आणि जोपर्यंत यातले काही मागण्या आमच्या पूर्ण होणार नाहीत आणि अवैध सुरक्षा रक्षक पदावर अवैध पद्धतीने अवैध शिफारस पत्र वापरून ज्या पद्धतीने त्यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे ते आम्हाला कदापि मान्य नाही. जोपर्यंत त्यांचे सुरक्षा पर्यवेक्षक पद काढणार नाही तोपर्यंत माझा लढा आणि माझ्या न्याय संघटनेचा लढा कायम राहील असं मी आपला ठामपणे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यामध्ये आणखी एक विषय होता की सुरक्षा रक्षकांना पगारवाढी संदर्भात खूप म्हणजे आतुरता आहे. त्याच्याबद्दल आपली काही चर्चा त्या बैठकीत झाली का हे आपण सांगावे. जी नक्कीच. आदरणीय अध्यक्ष साहेब, आदरणीय लोया साहेब, नागपूर जिल्हा अध्यक्ष यांनी सांगितलं, आम्ही त्यांना बैठकीत बाहेर चर्चा केल्या. त्यांना म्हटलं की सर आता पगारवाढ आलेली आहे, 1 मे 2026 पासून ही पगारवाढ आहे, तर आपण आतापर्यंत पेपरला दिलं नाही म्हणे. तुम्ही आम्हाला निवेदन द्या, आम्ही लगेच कारवाई करू म्हणे आणि शासन दरबारी पाठवून आम्ही लगेच पगारवाढ देऊ असं त्यांचं काल त्यांनी प्रामाणिकपणे आणि हसत खेळत चांगल्या पद्धतीने सांगितलं. आम्ही त्यांचे आभार मानतो. तर त्याबद्दल आपण लवकरच निवेदन देऊन पुढच्या कामाला लागू. ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपल्या काल झालेल्या बैठकीमध्ये संपूर्ण विषय आपल्या न्याय संघटनेचे अध्यक्ष संजयजी चामटे यांनी संपूर्ण विषय मांडलेले विषय संपूर्ण तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. जमलं का?